नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। माझ्या चॅनलचं नाव आहे प्रथमेश पांचाळ ब्लॉग। तर आता आपण निघालो आहोत श्री स्वयंभू रत्नेश्वर मंदिर धामणसे। आता वाजले आहेत 8, तर आता आपण निघूया, चला मग। आता ह्या रस्त्याने आपण धामणसे रत्नेश्वर मंदिराकडे जाणार आहे। हा ढोकमळेचा शॉर्टकट आहे, तिकडून आपण नेवरे गावात पोहोचणार आहोत। चला मग। आता आपण नेवरे गावात पोहोचलो आहे। आता आपण इकडे धामणचे गावात जाणार आहे, चला मग। तर फायनली आपण धामणसे रत्नेश्वर मंदिरामध्ये पोहोचलो आहोत। आता आपण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाणार आहोत, चला मग। तर आता तुम्ही पाहू शकता, आपण आता मंदिर परिसरात आलो आहोत। चला मग आपण आता आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जाऊया, चला मग। कुलकर्णी
रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टचा सचिव. रत्नेश्वर मंदिर हे खूप जुनं प्राचीन मंदिर असं आहे. हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण असं आहे. हे मंदिर शंकराचं देऊळ असून शंकराचं देऊळ आणि ग्रामदेवतेचं देऊळ धामणसे गावात एकच आहे. त्यामुळे या ठिकाणी ग्रामदेवतेचं उपदावणं रत्नेश्वरचा शिमगा याच मंदिरात होतो. त्याचप्रमाणे या मंदिरात शंकराचं देऊळ असून सुद्धा नंदी नाही. या मंदिरात पार्वतीची मूर्ती नाही. हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं देऊळ आहे की जे शंकराचं देवस्थान असून या देवळात नंदी आणि पार्वतीची मूर्ती नाही. त्याचप्रमाणे या देवस्थानचा वार्षिक उत्सव दरवर्षी मार्गशीर्ष एकादशी ते पौर्णिमा असा 5 दिवस होतो. पौर्णिमेला देवांचे नैवेद्य दाखवून उपस्थित भक्तांना महाप्रसाद दिला जातो. सुमारे 2000 भक्त या महाप्रसादाचा दरवर्षी लाभ घेत असतात. या मंदिराचे मुख्य कार्यक्रम म्हणजे श्रावणचा पहिला सोमवार एक्का नामगजर हा कार्यक्रम होतो. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचा 1 दिवसाचा उत्सव या मंदिरात साजरा केला जातो आणि शिमगा पालखी हा असा कार्यक्रम एवढेच सण ह्या मंदिरात दरवर्षी साजरे केले जातात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच माझी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचा नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. असंच प्रेम असू द्या आणि पहिल्या व्हिडिओला जसं सपोर्ट केला तसंच ह्या व्हिडिओला देखील सपोर्ट करा. चला मग, चला बाय. आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. चला.